चाल गाडीवर बाई, चाल गाडीवर बाई, चाल गाडीवर बाई, चाल गाडीवर बाई. सुमारे 11:30च्या टायमिंगला मुलगी शाळेतून येत होती. तर एका इसमाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. तर ती मुलगी आक्रोशाने इतकी किरकाळात म्हणजे आमच्या घराकडे तिने धाव घेतला. तर ती इतकी म्हणजे वेदना होत होत्या त्या मुलीला, का म्हणजे ते आम्हाला पण डोळ्यांनी पावत नव्हतं. त्यावेळेस आम्ही तिला विचारलं का म्हणजे नेमकं काय झालं, पण ती सांगण्याच्याही परिस्थितीत नव्हती. नंतर त्या मुलीने फक्त एवढंच 2 शब्दच बोलली, की फक्त एक माणूस आला आणि त्याने माझ्या अंगावर विष टाकलं. ती मुलगी ही इतकी छोटी होती, अज्ञान मुलगी ती, का तिला ऍसिड हा प्रकार सुद्धा तिला माहित नाही. ती फक्त म्हणायची का माझ्या अंगावर कुणीतरी विष फेकलं. आणि त्या मुलीला इतकं भयानक, तिचा चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्ण असा काळा पडलेला होता. आणि त्या मुलीला इतक्या भयानक वेदना होत होत्या का म्हणजे ती असं म्हणजे काही सहन करू शकत नव्हती. तर आम्ही तिला मदत केली, तिला आम्ही सहारा दिला, तिला शांत केलं, वॉश केलं तिला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं लगेच. काय वाटतं ग्रामीण भागात मुलींची आणि ग्रामीण भागात मुलींची कशी सुरक्षा झाली पाहिजे, मुलींच्या सुरक्षतेची व्यवस्था झाली पाहिजे, मुलींना कसं संरक्षण भेटलं पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती. एक शाळेतून 6वीची मुलगी घरी जात असताना हडकीवाडा या ठिकाणी एका अज्ञात इसमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्याची उजवी बाजू त्या ठिकाणी ॲसिडमध्ये विद्रूप झालेली आहे. आणि ती मुलगी पळत पळत इथं वस्तीवर आली आणि मदत मागण्यासाठी ती ओरडत होती. आणि मग आमच्या मिसेस सविता निगुते आणि शेजारी आमच्या राहणाऱ्या मनीषा गुंजाळ यांनी त्या मुलीला धरलं आणि तिचा चेहरा धुण्याचा प्रयत्न केला. पाण्याने चेहरा धुतला, परंतु तिला खूपच त्रास होत होता. आणि मग त्यानंतर त्या मुलीला आम्ही इथं जवळच जंबूकर हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं वॉश केल्यानंतर PMTला तिला हलवायला सांगितलं आणि मग ती मुलीला PMTला पोस्ट केलं. मी घरातच होते, पण जेव्हा तिचा आवाज आला मला वेगळंच वाटलं म्हणून मी बाहेर आले. तर ती रडत होती म्हणून मी तिला जवळ घेतलं. तर तिचं म्हणजे असं चेहरा पूर्ण चिकट झालेला होता. आम्ही तिचा चेहरा धुवून काढला. तिचा चेहरा धुवायला गेले तर माझे पण हात चिकट झाले, काळे पण झाले माझे हात. आणि एवढंच म्हणणार मी का त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे.